तो सायकल घेऊन येतो. चोरीला गेली होती सायकल आमची आणि ती सापडली. आता आयवा कॅच पकडणाऱ्या खेळाडूंना देखील एक सायकल मिळणार आहे या स्पर्धेमध्ये. सायकल मिळाली नसते तर 5,000 रुपयाचा दंड भरावा लागला असता आयोजकांनी आम्हाला सांगितलं. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. निशांत वर्तक बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. टॉस जिंकला गोवटणे टीमनं प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय स्वरा 11 जय हनुमान देवट टीम. या संघाला प्रथमतः आपण बॅटिंग करताना पाहता. 3 षटकांची मॅच असेल आणि 3 षटकांमध्ये कितपत धावसंख्येपर्यंत पोहोचेल. आज ताकदवर संघांना पराभूत केलं. दिगोडे संघ एसएन स्पोर्ट्स, त्यानंतर केडीएच वाघिवलीवाड्याला पराभूत केलं गोवटणे टीमनं. आणि इथे पहिलाच बॉल घुटना टेक और एक कमाल का सिक्सर देख पहिल्याच बॉल वरती डावाचा केलाय श्री गणेशा. स्वागत केलं निशांत वर्तक या खेळाडूचं. आजच्या रात्रीचा जर विचार केला तर निशांत वर्तकनं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. मागील मॅच मध्ये 41-40 धावा तडकेबाज फटकेबाजी पाहायला मिळाली. सुरुवातीला आपण उल्लेख केला की एसएन स्पोर्ट्स दिगोडे सारख्या बलाढ्य ताकदवर टीमला पराभूत केलं. मागील मॅच मध्ये सूरज पाटीलच्या केडीएच वाघिवलीवाडा संघाला पराभूत केलं आणि इथपर्यंतचा प्रवास राहिला. परंतु तेवढ्याच ताकदीनं आज उतरलेत देवतचे खेळाडू देखील. इथून पंचांचा इशाऱ्याला इट्स अ नो बॉल. मागे चाललाय बॉल. खराब गोलंदाजी आणि तो फायदा उचलतात देवट टीमचे फलंदाज देखील. 9+2 टोटल 3 धावा धाव फलकावरती ऍड होतील. खराब गोलंदाजी दंडित केलं पंचांनी गोलंदाजाला आणि या चुका टाळाव्या लागणार आहेत निशांतला. आणि ही महत्वाची मॅच आहे. डू ऑर डाय. अभी नाही तो कभी नाही. जिंकाल तर निशांत ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न देखील कंप्लीट होईल आणि ही ट्रॉफी पारितोषिक जिंकण्यासाठी ही मॅच आहे. इथून जिंकणारा संघ थेट सुपर 5. भव्य दिव्य ही ट्रॉफी आणि कोण जिंकेल याची परीक्षा आता सुरू आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. लाऊडले अपील. मागील बॉलवरती नो बॉल होता त्यामुळे इथे विकेट्स मिळणार नाही. पंचांचा इशारा लेग बाईचा. रन्स मिळते 1 सिंगल. एक्स्ट्राच्या स्वरूपाने 1 सिंगल या ठिकाणी ऍड केली जाते. धाव फलकावरती धावा लागले गेल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा. चांगली स्टार्ट स्वरा 11 जय हनुमान देवट टीमची पाहायला मिळते. 2 बॉल मध्ये अवघ्या 10 धावा. 10 धावा आतापर्यंत काढल्यात 2 बॉल मध्ये. चला जास्त टाइम नाहीये. गोवटणे टीम कॅप्टन या गोष्टीकडे लक्ष ठेवा. 3 षटकांची मॅच. आज फार उशीर झाला या स्पर्धेला. यावेळीचा बॉल फुल टॉस होता. निर्धाव चेंडूची इथे देखील सांगता होताना पाहायला मिळते.
इथे देखील चुकी केली होती गोलंदाजाने, परंतु फायदा उचलू शकले नाहीत बॅट्समन. कदाचित फुल टॉस होता आणि हा चान्स सोडलाय. सागर पाटील आणि समाधान हे दोन खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 बॉलमध्ये 10 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. निशांत वर्धक कमबॅक त्याला हवंय. डॉट बॉल जास्तीत जास्त हाताळावे लागतील आणि ती वापसी करून देईल का इथून. टप्पा टाकलाय, मागे फिरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. तालमेल साधू शकले नाहीत खेळाडू, थांबून राहिले जागेवरती आणि त्याच्यानंतर बॉल लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप फरार. 4 रन. लागला आणि त्यानंतर 4 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा शफल झालं, फिरून खेळण्याचा प्रयत्न केला. आणखीन एक संधी होती कदाचित, परंतु वेगानं हा चेंडू आला. पिक करू शकले नाहीत बॅट्समन. सागर पाटीलला आपण पाहतोय. 5 बॉलमध्ये निशांतनं 14 धावा खर्च केल्यात. 5 बॉलमध्ये 14. आज निशांतची बॅटिंग चांगली पाहायला मिळते, परंतु गोलंदाजीमध्ये बऱ्याच वेळेला धावसंख्या खर्च केल्यात निशांत वर्तक या खेळाडूंना. तिसरी मॅच हात खेळतोय. मागील मॅच मध्ये देखील 17 धावा एका ओव्हरमध्ये आल्या होत्या. शेवटचा बॉल, आणखीन एक चांगला फटका मिड ऑफच्या वरून पाठवला लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे. आज मात्र 17-18चा पाडाच पाठ करण्यासाठी भाग पाडले निशांत वर्तकला. आणखीन एक खणखणीत चौकार. बॉल 18 धावा. स्क्रीनवरती तुम्ही सतीश शेट केनी साहेबांना देखील पाहू शकता. या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार आणि जी स्पर्धा ज्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली गेली आणि चिन्मय कलेक्शन चे फाउंडर दादांना देखील आपण पाहतोय. रुपेश फोपेरकर साहेब यांचं देखील मी कौतुक करू. प्रत्येक रात्रीमध्ये त्यांचं आगमन आणि या स्पर्धेवरती प्रचंड प्रेम प्रत्येक व्यक्तीने केलं. मगाशी देखील आपण मोठ्या संख्येने मान्यवरांची गर्दी पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 18 लागले गेलेत. अद्याप 12 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेत. गोलंदाज परेश पाटील त्याच्यावरती आक्रमण केलंय, परंतु बॉल जाईल सीमारेषा पार. 4 रन. आणि परेश पाटीलचं देखील स्वागत केलं खणखणी चौकारानं. एक मोठा स्कोर बनवण्याचा प्रयत्न. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरमध्ये आता एक चांगला चॅलेंजिंग स्कोर इथे बनवण्याचा प्रयत्न राहिला. 7 बॉलमध्ये तब्बल 22 धावा काढल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 18 होत्या आणि ते डावाला सुरुवात चौकारानं केले. पुन्हा एकदा दुसरं षटक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. फटका फसलाय. कॅचची संधी, निशांत वर्तक पोहोचलाय बॉल खाली आणि पहिला धक्का लागलाय स्वरा इंटरप्राइजेस जय हनुमान देवट टीमला.
आणि बॅट्समन मयूरला आपण पाहू शकाल आज संपूर्ण रात्रीमध्ये क्लीन बोल्ड दांडी गुल पहिल्याच बॉल वरती त्रिफला बाद केलाय आणि आल्या पावली मयूर वाघमारेला मैदानातून बाहेर पाठवत असताना व्हेरी गुड बॉलिंग. दुसरा धक्का. आणि जर अशी कामगिरी राहिली तर पुन्हा एकदा धाव संख्येला आला बसू शकतो आणि सध्याच्या घडीला परेश पाटील तेच कार्य साधत आहेत. 3:10 आजच्या रात्रीचा जर विचार केला तर फार टाइम खेळाडूंनी खर्च केला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. विकेट हॅट्रिकची संधी होती. बाहेरच्या दिशेने काढला बॉल. आणखीन एक डॉट चेंडू. प्रत्येक डॉट बॉल अशा परिस्थितीमध्ये तुमच्यावरती प्रेशर वाढवेल आणि प्रेशर मध्ये गेल्यानंतर कदाचित खराब शॉट सिलेक्शनच्या मोहामध्ये विकेट्स देखील तुम्ही प्रतिस्पर्धी टीमला देऊ शकता. पण तो आता प्रेशर चांगलाच वाढलाय. मागील 3 बॉल मध्ये एकही रन्स काढू दिली नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग. उर्वरित ओव्हर मधील 2 शेवटचे बॉल. लोअर फुलटॉस होता. ड्राईव्ह केला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक झाले कंप्लीट आणि एका धाब्यावरतीच थांबावं लागेल दोन्ही खेळाडूंना. एका धाब्याने संघ पोहोचला जातो 23 या धावसंख्येवर. आज परेश पाटीलनं जेव्हा जेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्यात तेव्हा तेव्हा दुसऱ्या ओव्हरमध्ये परेश पाटीलनं वापसी करून दिली. तिन्ही मॅचेस मध्ये जर तुम्ही विचार केला तर निशांत वर्तकला एकही खेळाडू सफलता प्राप्त करता आली नव्हती. नेक्स्ट बॉल परेश पाटील 5 बॉल मध्ये 5 दिल्यात. शेवटचा बॉल आहे. ओव्हर क्रमांक 2 आपण अनुभवतो सध्याच्या घडीला परेश पाटीलचं हे षटक. प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे चांगला बॉल आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. परेश पाटील साठी गोवटणीकर टाळ्या होत्या. चांगलं षटक. अवघ्या ओव्हर मध्ये 5च धावा दिल्यात आणि 2 महत्वाचे खेळाडू देखील परेश पाटीलला बाद केले. 2 षटकांचा खेळ संपला जातोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 खेळाडू बाद 23 धावा. पाक 26 मार्च ते 30 मार्चला आणखीन एक मोठी स्पर्धा आणि 28 तारखेचा लॉट्स तुम्ही पाहताय. बी लॉट्स. आज जो संघ तुम्ही पाहताय देवत संघ तो पुन्हा एकदा समर्थ चषक 2025 स्पर्धेमध्ये खेळेल. टायगर 11 देवत आणि त्यांच्या विरोधात बॉस फायटर ओवळे इथे देखील मालिकावीर साठी कार आहे. सध्याच्या घडीला देवतच्या सुपरस्टार खेळाडूने 2 कार जिंकल्यात. 2 कार. कदाचित हॅट्रिक होईल का इथे. 3 कार जिंकण्याचा बहुमान मयूर वाघमारे पटकावेल का. उरण तालुक्यातील ती स्पर्धा. आई एकविरा इव्हेंट्स तिथे देखील कार्य करेल. आमच्या संदेश दादांना प्रचंड मागणी असते. अगदी फार बिझी शेड्यूल. ही स्पर्धा संपल्यानंतर पुन्हा एकदा पिरकोनची स्पर्धा त्यांना कव्हर करायची. एक वेगळाच दर्जा. कॅमेरा क्वालिटी क्लॅरिटी चर्चेचा उदाहरण आलाय संपूर्ण आई एकविरा इव्हेंट्स. प्रचंड मागणी असते आणि सध्याच्या घडीला ब्रँड बनत चालल्या. जर कोणी नवीन प्रेक्षक असतील कदाचित नवीन प्रेक्षक कोणाला सांगायची गरज नाही. आई एकविरा इव्हेंट्स वरती बरेचसे व्ह्यूअर्स आपल्यासोबत जोडले जातात. पण तरी देखील कोणी नवीन असेल तर जरूर तुम्ही तुमच्या स्मार्ट मोबाईल वरती आई एकविरा इव्हेंट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमीच तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा
नक्कीच पाहायला मिळतील आई एकविरा इव्हेंट्स वरती. सध्याच्या घडीला तुम्ही आमचे मान्यवर पाहताय. निशान चषक सतीश केनी उरण तालुक्याची बहुचर्चित ही स्पर्धा. प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. लास्ट ओव्हर टर्न केला, बॉलला फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. संघाची धावसंख्या 24 धावा. हे शेवटचं षटक आहे आणि गोवटनेचे समर्थक म्हणत असतील की कमीत कमी 30 पर्यंत थांबवायला हवं. आता पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या, त्याच्यानंतर या मागील ओव्हरमध्ये फक्त 5च आल्या. वापसी करून दिले परेश पाटीलनं. शेवटचं षटक आहे. वैभव गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. अंतिम ओव्हर. आडव्या बॅटनं गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील पोहोचलेत. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय आणि इथे बॉल सोडलाय. थ्रो चांगला होता, कनेक्शन नव्हतं. बॉल हातामध्ये पकडू शकले नाहीयेत आणि इथे 2 धावसंख्येचा पर्याप्त वेळ देखील मिळाला. थ्रो चांगला होता, कनेक्शन. जर बॉल पकडला असता तर रनआउटची संधी मिळाली असती. हा चान्स सोडलाय विकेट किपरनं. 2 धावेने संघाची धावसंख्या 26. आपण चर्चा केली की कमीत कमी 30 पर्यंत थांबवणं चॅलेंज आहे. तू जर चांगली कामगिरी केली तर पुन्हा एकदा स्टॉप करू शकतात फलंदाजांना. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉंगर मध्ये पाठवलाय बॉल. क्षेत्ररक्षक एका टप्प्याने बॉलला फील्ड करतायत. अवघी एक सिंगल. मागील 8 बॉल मध्ये हवा तितका परफॉर्मन्स देवत संघाचे खेळाडू देऊ शकले नाहीयेत. सुरुवात त्यांची दमदार जरूर राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या, परंतु तदनंतर गोलंदाजांची दादागिरी, गोलंदाजांची दहशत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला हाताळतायत गोलंदाज वैभव. 2 बॉलमध्ये 4 अवघ्या धावा खर्च केल्यात. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला लॉंगॉनचा खेळाडू. पुन्हा एकदा धावा सुटला. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते पुन्हा एकदा 2 धावा. किती चपलाई आहेत दोन्ही खेळाडूंमध्ये. रन्स काढत असताना एकमेकाला कॉल करतायत, एकमेकाला आवाज देत आहेत आणि या गोष्टी फार महत्वाच्या राहतील. जिथे मिळणार होती एक सिंगल तिथे 2 धावा देखील आल्यात आणि या 2 धावेने संघ पोहोचलाय 29 वरती. तो कौतुक करूया आपण वैभवचं. डावकुऱ्याचा तो गोलंदाज आहे आणि दोन्ही खेळाडू त्याच्यासमोर डावकुऱ्याचे बॅटिंग करतात आणि तरी देखील त्यांना मोठे फटके मारू दिले नाहीयेत. लेफ्टी वर्सेस लेफ्टी डावकुऱ्याचे दोन्ही खेळाडू. प्रेम वाघमारे, सागर पाटील. समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह ब्लॅक स्क्रीनच्या समोर उडवलाय. एका टप्प्यानं सीमा पार. 4 रन. फुलटॉस बॉल प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि इथे देखील कॅच ड्रॉप. आज फिल्डिंगचा जो गुणवत्तेचा दर्जा आहे तो पाहायला मिळालाच नाही. प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या मॅच पासून दुसऱ्या मॅच मध्ये देखील गोवटने टीम कडून फिल्डिंग खराब आणि या मॅच मध्ये देखील कॅच आणखीन सोडलाय. 35 धावा. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. 35 झाल्यात. शेवटचा बॉल आहे. समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये खेळून काढल्या. फटका बॉल जाईल लॉंग अँड स्ट्रॉंग. शेवट गोड केलाय या खणखणीत षटकारानं. संघाची टोटल 41 धावा आणि 18 बॉल मध्ये आता गोवटने 11 गोवटनेला काढावे लागतील 42 धावेचं आव्हान.
क्रिकेटचा युवा प्रतिभाशाली खेळाडू निमिष मोहिते याला आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. अठरा चेंडू आणि 42 धावसंख्येचा पाठला करायचा. सुपर 5 साठी पोहोचण्यासाठी इथून 42 काढावे लागतील. चला देवट टीम फिल्डिंग लावा आपण. चला या गोष्टीकडे उद्या देखील लक्ष ठेवा आयोजक, कारण फार वेळ खेळाडू घेत आहेत. टाइम जर आपण अलर्ट केला नाही तर या गोष्टी घडतच राहतील. 18 चेंडू आणि 42 धावेचं आव्हान. करूया डावाला सुरुवात. मयूर वाघमारे गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. समोर बॅट्समन. नॉन स्ट्राईक एंड वरती तुम्ही निशांत वर्तकला पाहताय आणि त्याच्या सोबतीला साहिल गावंड हा खेळाडू आला. 18 चेंडू आणि 42 चा पाठलाग. 3 ओव्हर मध्ये 42 पूर्ण करायचे आहेत. पहिले षटक घेऊन मयूर वाघमारे सर्वाधिक कमी धावा आतापर्यंत या ओव्हर मागील मॅच मध्ये खर्च केल्या होत्या. इथे पहिलाच बॉल. इट्स अ नो बॉल. लॉंग स्टॉपला फरार झालाय. नो प्लस 4 रन. टोटल नशिबाच्या 5 धावा. ट्रॅक वरती मयूर फ्रीडचा बॉल. बॅट चेंज लागले. मागे चाललाय बॉल. चांगलं स्टॉप केलं. रन्स मिळते फक्त एक सिंगल. आणि फ्रीडच्या बॉल वरती हवा तितका जास्त फायदा उचलू शकले नाहीत बॅट्समन. रन्स मिळेल 1 आणि एका धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 6 धावा. एका बॉल वरती 6 आल्यात. निशांत 11 अजित सचिन सतीश केनी पुरस्कृत निशांत चषक 2025 ही स्पर्धा आपण अनुभवत्या. आणि या चौथी रात्र स्पर्धेची. मयूरचा पुढचा बॉल. पहिल्या बॉलवरती 6 दिल्यात. ओ बॅट चेंज. इम्पॉर्टंट विकेट. मागील मॅच मध्ये देखील 0 वरती कॅच सोडला होता प्रतिस्पर्धी टीमनं आणि तदनंतर 41 धावसंख्येची वादळी खेळी निशांत वर्तकची पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये देखील तीच चुकी केली आहे. मागील मॅच मध्ये केडीएच वाघिवलीवाडा टीमच्या खेळाडूंनी शून्यावरती कॅच ड्रॉप केल्यानंतर त्याचे परिणाम भोगावे लागले होते वाघिवलीवाडा टीमला. मागील मॅच मध्ये 41 काढल्यात आणि इथे देखील पहिल्याच बॉल वरती कॅच सोडल्या. तशाच पद्धतीची पुनरावृत्ती घडेल का या मॅच मध्ये. ओ क्लीन बॉल. यॉर्कर परफेक्ट. आता कुठले उत्तर नाहीये. मयूर वाघमारेने पटकावली विकेट. फलंदाज निशांत वर्तक. क्लीन बॉल.
रोहित पाटील हा खेळाडू मैदानामध्ये आला. तिसऱ्या क्रमांकाचा बॅट्समन रोहित पाटील. जवळजवळ 42 धावसंख्येचं आव्हान आहे. मोठी धावसंख्या 3 ओव्हरमध्ये आणि ती पूर्ण करण्यासाठी मोठे फटके मारणं गरजेचे आहेत. तो सोपं नाहीये. मयूर वाघमारेच्या विरोधात मोठे फटके खेळणं. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न आणि इथून 2 धावा देखील तेवढ्याच वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावसंख्येनं संघ जाईल 8 या धावसंख्येवर. एक बाद 8. उर्वरित शेवटचे 2 चेंडू ओव्हर द विकेट्स. मयूर तयार. पुढचा बॉल. बाउन्सर टाकलाय. मागे टाकला होता थोडा बॉल. शॉर्ट पिच चेंडू पण तो वेग एवढा आहे की बॅट्समनला पूर्णपणे बीट करण्यामध्ये यशस्वी राहिलेत मयूर वाघमारे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या ओव्हरमधील हा शेवटचा चेंडू. धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय 8 धावा. येणारे 13 चेंडू आणि 34 धावेची अद्याप आवश्यकता. 13-34चं समीकरण. परंतु या बॉलवरती जर 4 रन्स आले तर 12 मध्ये 30 राहू शकतात. आणि या क्रीडांगणामध्ये आम्ही धावा देखील बनताना पाहिल्यात. परंतु मयूर वाघमारे पहिल्या मॅच मध्ये 5 धावा दिल्या. 4 खेळाडू एका मॅच मध्ये बाद केले होते. 2 ओव्हरचा स्पेल पाहायला मिळाला. बॅटची एज. फटका फसलाय. झेल पकडलाय. विकेट क्रमांक 2. 8 वरती दुसरा धक्का. रोहित पाटील झेल बाद. कामगिरी आपण पाहिली. 2 खेळाडू बाद केले आणि अवघ्या 8 धावा दिल्यात. समीकरण शेवटचे 12 चेंडू आणि 34 धावेची आवश्यकता. 12 बॉल 34 धावा. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सागर पाटील. नवीन खेळाडू आलेत अमोल म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला सलामीला आलेला बॅट्समन साहिल गावंड टीमचा कॅप्टन आहे. 2 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 5 आल्यात. तो अद्याप प्रवास फार मोठा आहे. 12 मध्ये 34 धावेची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट्स न सागर पाटील. पहिला बॉल कट केला. बॉलला मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत बॉल पर्यंत. 2 धावा घेतल्यात. जलद गतीने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तो सिंगल न तुम्ही सिंगल डबल न मॅच जिंकू शकत नाही. प्रत्येक ओव्हर मध्ये आता 17 काढायचे आहेत. 1-2 चान्स तुम्हाला घ्यावे लागतील. मोठे फटके कन्वर्ट करणं गरजेचं आहे. समीकरण आता पाहताय तुम्ही. येणारे 11 बॉल 32 ची आवश्यकता. फिरून खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवत असताना टीम गोवटणे 11 गोवटणे खेळाडू कक्षामध्ये पूर्णपणे शांतता. 2 मुख्य संघाने या स्पर्धेतून बाहेर काढले गोवटणे टीमनं आणि शेवटचा सामना त्यांचा देवतच्या विरोधात. तो आतापर्यंत पारडं जड राहिले मी तर म्हणेल. देवत टीमचं देखील स्वरा स्पोर्ट्स टायगर 11 देवत डिपेंड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. रन्स मिळते. 1 सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहील का. तिथे देखील मयूर पोहोचलाय. चांगली फिल्डिंग तेवढाच चांगला थ्रो देखील. रन्स मिळते. 1 सिंगल. स्वरा 11 टायगर 11 देवत या नावाने संघ खेळताना आपण पाहताय. नेहमीच उल्लेखनीय कामगिरी या संघाची पाहायला मिळाली. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सध्याच्या घडीला एक मोठं नाव म्हणून देवत संघाकडे पाहिलं जातं. मोठमोठ्या संघांच्या लिस्टमध्ये या संघाने चांगली कामगिरी दाखवली आणि आज देखील निशान चषकामध्ये चांगलं कार्य साधलंय. लॉंगॉनला चाललाय बॉल. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द नाईट. लाजवाब झेल टिपलाय.
दूरवरचा प्रवास साधत वेगाने पोहोचला बॉल वरती आणि इथून एक गोल्डन विकेट्स महत्वाची झेल टिपले आणि या मॅच मध्ये पकड निर्माण करत असताना टीम देवत संघ फलंदाज झेल बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये कॅच ऑफ द नाईट कमालीचा झेल. 11 वरती 3 खेळाडू बाद. शेवटचे 8 चेंडू आणि 31 धावा. 8 बॉल 31 धावा. प्रचंड मोठी धावसंख्या राहिली. ड्राईव्ह केला ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये चाललाय बॉल. पुन्हा एकदा शुभम पाटील. रन्स मिळते फक्त एक सिंगल. 7 बॉल 30 आवश्यकता. 7 बॉल मध्ये 5 षटकार. गोवटणे 11 गोवटणे टीम समोर 5 षटकार मारायचे. 7 बॉल राहिलेत. अवघे 7 बॉल. गोलंदाजांवरती आक्रमण केलं. पहिल्या सत्रामध्ये गोवटणे टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इथे रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि इथून फलंदाज झाले धाव बाद. काम आहे कारण एकही षटकार आतापर्यंत या इनिंग मध्ये पाहायला मिळाला नाही. 5 षटकार 6 बॉल मध्ये. फटका फसलाय. कॅचची संधी आणि आणखीन एक खेळाडू झेल बाद. शेवटचे 5 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी 30 धावा आणखीन काढायचे आहेत. जणू काही ही मॅच एकतर्फी वाटू लागली की काय, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग राहिली. 5 खेळाडू बाद केलेत 12 या धावसंख्येवरती. दुरून खेळला फटका. खेचून मारला अगदी. रन्स मिळते एक सिंगल. मॅच मध्ये औपचारिकता, मॅचची फॉर्मॅलिटी आता फक्त राहिले. शेवटचे 4 चेंडू आणि 29 धावा. स्वरा स्पोर्ट्स देवत टीम आज कमाल केले. या टीमनं प्रत्येक टीमला पराभूत करत इथपर्यंतचा प्रवास त्यांनी गाठलाय.
शेवटचे 4 बॉल 29 धावा. आणखीन एक चांगला फटका. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फक्त एक सिंगल. थोडस नाराज केलं असेल गोवटणे टीम समर्थक, कारण शेवटची मॅच होती. इथे परफॉर्मन्स चांगला आणखीन होऊ शकला असता, परंतु मयूर वाघमारेच्या कामगिरी समोर, गोलंदाजी समोर कुठल्याही खेळाडूला जास्त काळ टिकता आलं नाही खेळपट्टीवरती. परफेक्ट यॉर्कर, लयबद्ध गोलंदाजी, भन्नाट वेग, आज बऱ्याच गोष्टी मयूर वाघमारेकडून पाहायला मिळाल्या गोलंदाजी डिपार्टमेंट मध्ये. गोलंदाज तयार. शेवटचे 3 चेंडू आणि 28 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील एलिव्हेशन पडले कमी. फिल्डर आलेत, खेळाडू होतील आणखीन झेलबाद. याच दरम्यान मी विनंती करतोय स्वरा केनी, आपण मंचावरती या. चला स्वरा, आपण स्टेजवर या. शेवटचे 2 चेंडू राहिलेत आणि 2 बॉल मध्ये तब्बल 28 धावा. असता की नाही. हा देखील बॉल डॉट आहे, निर्धाव चेंडू. शेवटचा बॉल आणि या मॅच मधील हा लास्ट बॉल आजच्या रात्रीमध्ये सुपर 5 मध्ये दाखल होत असताना आपण पाहू शकाल. शेवटचा 1 बॉल राहिलाय आणि रात्रीचे ठीक 3:38 शेवटचा बॉल. फटका फसलाय आणि अशा पद्धतीने सुपर 5 मध्ये दाखल झालाय स्वरा स्पोर्ट्स टायगर 11.